ओके, सो लास्ट लेक्चरमध्ये आपण मल्टिपल अँगल फॉर्म्युले स्टार्ट केलेले होते, तेच आपण इथं कंटिन्यू करणार आहोत. ओके, आपण साइन टू थिटाचे फॉर्म्युले लास्टमध्ये बघितले होते. आता आपल्याला म्हणजे अँगल टू थिटा असताना बघितले होते ना, हा त्याचे हाफ झाले होते बघा. आता आपल्याला आणखीन काही फॉर्म्युले यामध्ये स्टडी करायचे. ओके, सो वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोतच. आता काही फॉर्म्युले आपल्याला थ्री थिटासाठी फाइंड आउट म्हणजे थ्री थिटासाठी बघायचे आहेत आणि त्यांचं प्रूफ पण आपण लगे बघणार आहे. त्यांचा यूज कसा होतो ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. ओके, सो मी स्टार्ट करतो आहे. सो आजचा पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे साइन थ्री थिटा. आवाज येतो आहे, स्क्रीन दिसती आहे ना? मी पुन्हा एकदा विचारतो आहे. ओके, ठीक आहे. सो साइन थ्री थिटाचा फॉर्म्युला आहे थ्री साइन थिटा मायनस फोर साइन क्यूब थिटा. ओके, मला हा अगोदर प्रूफ करायचा आहे आता. आणि मग मी आता यूज तर सिम्पल आहे बघा. काय होतं, इथं अँगल होता थ्री थिटा, त्याचा अँगल 1/3 होऊन जातो. थ्री थिटाचा थिटा झाला म्हणजे सिक्स थिटाचा किती होईल, टू थिटा होईल. नाईन थिटाचा किती होईल, थ्री थिटा होईल. बस एवढंच आहे. ओके, सर डिफिकल्ट नाही. ओके, याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो लगेच आपलं हे प्रूफ झाल्यावरती. ओके, आता आपण प्रूफ करूया याचं. आता एल एच एस काय दिली बघा. एल एच एस आहे साइन थ्री थिटा. ओके, याला आपण असं लिहू शकतो का, साइन टू थिटा प्लस थिटा. बरोबर, म्हणजे मी काय केलं, थ्री थिटाला ब्रेक केलं टू थिटा प्लस थिटामध्ये. ठीक आहे. आता इथं मला वापरायचा आहे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. सो ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरण्यासाठी लक्षात घ्या, इथं तुमचा ए हे टू थिटा आणि थिटा काय आता बी आहे. सो का साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, साइन ए प्लस बी. झाले का नाही पाठ अजून फॉर्म्युले. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बरोबर, ठीक आहे. मग आता इथं मी वापरतोय आपला साइन टू थिटाचा म्हणजे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला इथं. म्हणजे साइन एच्या जागेवरती कोण येईल, टू थिटा इंटू कॉस बी. बरोबर, प्लस कॉस ए जागेवरती कोण येईल, कॉस टू थिटा इंटू साइन बी म्हणजे थिटा. ठीक आहे. आता इथं हे बघा, इथं मला साइन थिटा लागतोय ना, मग साइन टू थिटाला मी असं लिहू का, आता साइन टू थिटाचा काल जो फॉर्म्युला बघितला आपण, तो पहिला फॉर्म्युला काय होता, तो टू साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. इथं जो साइन टू थिटा आहे बघा, त्याला मी कसं लिहिलं, टू साइन थिटा इंटू कॉस थिटा लिहिलं. पुढचा जो कॉस थिटा आहे मल्टिप्लिकेशनमध्ये तो ॲज इट इज ठेवला प्लस. आता इथं बघा, इथं परत कॉस टू थिटा आहे तुमच्याकडं. बरोबर, आता मला इथं फक्त साईनच लागतोय, कॉस नकोच आहे. मग ह्या कॉसला कशामध्ये कन्वर्ट करा, साईनमध्ये कन्वर्ट. मग कॉस टू थिटाचे माझ्याकडे चार फॉर्म्युले आहे, त्यापैकी एक फॉर्म्युला साईनसाठी. तो फॉर्म्युला काय आहे, वन मायनस टू टाईम साइन स्क्वेअर थिटा. जर तुम्ही कालचे फॉर्म्युले जर पाठ केले असेल तर कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय, एक वन मायनस टू साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, याला मी ब्रॅकेट टाकला आणि इंटू इथं काय आला, साइन थिटा आला. ठीक आहे. सो इथं मी जे दोन फॉर्म्युले यूज केले बघा, ते कोणते केलेत. ओके, दोन फॉर्म्युल्यापैकी पहिला फॉर्म्युला आपला इथं आहे साइन टू थिटा. तो आहे टू साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर, आणि दुसरा फॉर्म्युला आहे कॉस टू थिटा. तो आम्ही इथं यूज केला वन मायनस टू साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले इथं आपण यूज केले. आता हे बघा रे काय होईल, इथं टू, इथं साइन थिटा ॲज इट इज. ठीक आहे. इथं कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, इथं मल्टिप्लिकेशन करा, साइन थिटा इंटू वन साइन थिटा मायनस इथं काय होईल बघा, टू टाइम्स साइन स्क्वेअर आणि क्यूब. सॉरी, स्क्वेअर इंटू साइन थिटा काय झाला, साइन क्यूब. म्हणजे मी या साईनने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. साइन थिटा इंटू वन झाला साइन थिटा मायनस टू साइन स्क्वेअर इंटू साइन क्यूब थिटा. इथं परत कॉस स्क्वेअर दिसतोय कर तुम्हाला, मला हा कॉस स्क्वेअर परत रिमूव्ह करायचा. इथं मी वापरणार आहे आता आयडेंटिटी फॉर्म्युला ह्या कॉस स्क्वेअरसाठी. म्हणजे होईल काय बघा, टू साइन थिटा. ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा जागेवरती मला वापरायचा आहे वन मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर ना, काल आपण वापरलेला आहे बघा तो फॉर्म्युला, काल म्हणजे बरंच वेळेस. इथं तुमचा साइन थिटा आणि पुढचा मायनस टू साइन क्यूब थिटा ॲज इट इज. ठीक आहे. सो इथं मी काय फॉर्म्युला वापरला, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन असतो. मग मी वापरलं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मायनस साइन स्क्वेअर थिटा.
ठीक आहे. सो इज इक्वल टू 2 साइन थिटाने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2 साइन थिटा इंटू 1 झाला 2 साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा. ओके. पुढचा प्लस साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा ॲज इट इज. सो आता आन्सर आपल्याकडे येईल काय बघा. हा 2 साइन थिटा आणि हा साइन थिटा. 2 साइन थिटा प्लस साइन थिटा किती झाला 3 साइन थिटा. ओके. आणि नेक्स्ट इथं मायनस 2 साइन क्यूब थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा झाला मायनस 4 साइन क्यूब थिटा. ओके. and this is equal to our RHS. So this is the formula for sin theta. 3 sin theta minus 4 sin cube theta. ओके. हा झाला फॉर्म्युला. आता याला बघा यूज कसं करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. आता एक्झाम्पल वाईज जर जायचं ठरलं आपल्याला, ओके. सो आता लक्षात घ्या, समजा तुम्हाला वापरायचा आहे फॉर्म्युला साइन 3 थिटाचा. आता एखादं एक्झाम्पल घेतो मी. तुम्हाला माहिती आहे का तिथं अँगल काय उरायला आपला 1/3 उरायला. ठीक आहे. आता मी तर लिहितो परत. हे बघा साइन 3 थिटा हा आपला फॉर्म्युला काय आहे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा आहे. मग सिमिलरली मला सांगा की इथं साइन 6 थिटा इज इक्वल टू काय लिहू. अँगल चेक करायचा. अँगल इथं 3 थिटाचा अँगल झाला थिटा. अँगल थिटा. थिटा होणे म्हणजे काय होणे हाफ नाही 1/3 होणे 1/3. मग 1/3 म्हणजे 3ने डिवाइड झालं 3ने. मग जर मी 6ला जर 3ने डिवाइड केलं तर किती आन्सर येतं रे 2. बरोबर. म्हणजे हा काय होईल मग 3 साइन 2 थिटा मायनस 4 साइन स्क्वेअर 2 थिटा. बरोबर का. हां सॉरी क्यूब 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 साइन 4 साइन क्यूब थिटा. बरोबर लिहिलं का मी सांगा. मला का एकच मिनटं मेसेज नाही. समजलं ना. मग अँगल काय होतो इथं 1/3 होतो अँगल आपला. आता नेक्स्ट समजा साइन 9 थिटा झाला. मग रे 3ने डिवाइड करायचं. आता किती येईल 3 साइन 3 थिटा. बरोबर ना. 9ला मी 3ने डिवाइड केलं तर 3 येतं ना आन्सर. मायनस 4 साइन क्यूब 3 थिटा. येस. हे झालं बघा आन्सर. ओके. सो या वेने आपण इथं हा फॉर्म्युला समजला सगळ्यांना साइन 3 थिटाचा कसा यूज होतो. आपल्याला प्रॉब्लेम पुढे बघायचंच आहे बघा की कसे कसे ते येणार आहेत प्रॉब्लेम. आता पुढचा रे आजचा सेकंड फॉर्म्युला आपण डिस्कस करणार आहोत आता कॉस 3 थिटा. एक्झॅक्ट अपोजिट येतो साइनचा. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे हे बघा रे. मी इथं लिहितो साइन 3 थिटाचा फॉर्म्युला काय होता 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आता याचं उलटं होईल बघा. कॉस थिटा काय येईल मग 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. याच्या हे बघा 4ची टर्म इकडे आली 3ची टर्म तिकडे जाईल. इंटरचेंज झाले फक्त याच्यामध्ये. आणि इंटरचेंज झाल्यावरती फक्त इथं बघा साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही साइन साइन होते. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही कॉस कॉस येतील. कॉस कॉस. आता मला याला परत प्रूफ लिहायचं आहे. बरोबर. मग आपण इथं लिहूया आता LHS. जसं मी केलं आहे बघा लास्ट त्याच वेने जाणार आहे आपण कॉस 3 थिटा. ओके. कॉस 3 थिटा आहे. 3 थिटाला कसं लिहायचं आहे कॉस 2 थिटा प्लस थिटा. म्हणजे जो 3 थिटा होता त्याला मी ब्रेक केलं 2 थिटा प्लस थिटाला. आता इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल इथं फॉर्म्युला अप्लाय होणार आहे कॉस A प्लस बी. चला बोला रे कॉस A प्लस बीचा फॉर्म्युला पाठ झाला की नाही अजून. कॉस A प्लस बी
cos A into cos B minus sin A into sin B. बरोबर, cos A इंटू cos B मायनस साइन ए इंटू sin A into sin B. साइन बी. करेक्ट. हा झाला फॉर्म्युला. ओके, आता 2 थिटा इथं तुमचा ए आणि थिटा कोण आहे समजा इथं बी आहे. सो इथं मी वापरतोय तो फॉर्म्युला दॅट इज कॉस, हे बघा 2 थिटा कॉस ए इंटू कॉस बी, बी जागेवरती थिटा मायनस साइन ए इंटू साइन बी. एच्या जागेवरती 2 थिटा लिहायचा आहे, बीच्या जागेवरती थिटा लिहायचा आहे या फॉर्म्युल्यामध्ये. बरोबर. ओके. आता बोला कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. बघा मला आन्सर कॉसमध्ये आणायचं आहे, म्हणजे मला साईनची एकही टर्म नको इथं. मग कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला कॉसच्याच फॉर्ममध्ये काय आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. बरोबर. इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये कोण इथं कॉस थिटा मायनस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. आता फक्त कॉसमध्ये नाही आहे, सो तो मला पूर्ण लिहावा लागेल. कोणता, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे इथं साइन थिटा. ठीक आहे. सो इथं मी कोणता फॉर्म्युला वापरले, 2 फॉर्म्युले वापरले. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला मी 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. आता होईल काय बघा, इथं कॉस थिटाने मल्टिप्लाय करा ह्या ब्रॅकेटला. कॉस थिटा इंटू 2 कॉस स्क्वेअर थिटा झालं 2 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा. बरोबर. मायनस इथं 2 ॲज इट इज. हे बघा रे, इथं साइन आहे, इथं साइन आहे. साइन थिटा इंटू साइन थिटा काय होईल, साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. इंटू कॉस थिटा. आता इथं मला कॉसचीच टर्म लागते, म्हणजे मला हा साइन स्क्वेअर नको इथं. इथं मी वापरणार आता आपला आयडेंटिटी फॉर्म्युला. सो दिस इज 2 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा मायनस 2. हां, साइन स्क्वेअर थिटा कसा लिहिणार आता इथं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. करेक्ट. इथं काय वापरला आपण, आयडेंटिटी फॉर्म्युला वापरला आहे. सो वी हॅव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. म्हणून साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय होईल, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल. ठीक आहे. सो दिस इज 2 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा मायनस, हे बघा रे, आता अगोदर इथं 2 पण आहे आणि इथं कॉस थिटा पण आहे. ठीक आहे. अगोदर समजा मी 2 ने मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटला. काय होईल, 2 इंटू 1 2 मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि बाहेर कोण आहे कॉस थिटा. आता कॉस थिटाने मल्टिप्लाय करा आणि ब्रॅकेट ओपन करून टाका. सो काय होईल बघा, 2 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा. ओके. मायनस 2 इंटू कॉस थिटा. त्यानंतर इथं मायनस आहे आणि इथं मायनस आहे. मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन झालं हे प्लस. बरोबर. 2 कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा झाला कॉस क्यूब थिटा, कारण इथं स्क्वेअर आहे आणि इथं कॉस आहे. ओके. आता कॉस क्यूब थिटाच्या टर्म्स बघा किती आले आपल्याकडं. इथं 2 कॉस क्यूब थिटा, इथं 2 कॉस क्यूब थिटा, 2 प्लस 2 4 कॉस क्यूब थिटा मायनस, हे बघा इथं परत इथं मायनस कॉस थिटा, इथं मायनस 2 कॉस थिटा, मायनस कॉस थिटा मायनस 2 कॉस थिटा झाला मायनस 3 कॉस थिटा. आला का आन्सर बघा. गॉट इट. कॉस 3 थिटा इज इक्वल टू झाला हा आपला 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. बरोबर आहे का. येस, कळतंय सगळ्यांना. नागुल, वैष्णवी, अमृता, समृद्धी आणि सुयोग. ठीक. शीतल. खेळ किती मार्क पडले रे, कमी आले. किती, 64 65 समथिंग आहे. मी याच्यातले दिलेत बरं का ड्राईव्हला. ती फोनच उचलत नव्हती आधी, फोनच उचली नव्हती. मग तिला मेसेज केला, म्हणलं बाई काय होतं माहिती का, इंग्लिश आणि लँग्वेजला कमी मार्क पडतात ना, पोरं डायरेक्ट डाऊन डाऊन येतात. गेलो. पण जो डाऊन येण्याचा रेशो आहे ना, म्हणजे ज्यांना 75 पडायला पाहिजे ना ते 65 वर आले. 65 वर लागले. काय आले ते सांगतो तुला, 10% ना सगळं सीईटी कडे फोकस द्या किंवा MCQ कडे, आणि रायटिंग प्रॅक्टिस सोडून द्या. मग लिहिताच येत नाही याला पेपर.
मार्क किती पडले मॅडम सांगा ना 30 आणि 35 पैकी फुल आपण थेरी पेपर घेतो त्याला काय मार्क पडतो त्यांना आणि शिवाय त्यांना याचे पण मार्क ऍड होत आहे त्याचे तर 30 होते हो पण मग त्यांना हेच आहे हे असाइनमेंटच देणं पेपर परत लिहून आणणे 3 Theory टाइम paper 5 टाइम थेरी पेपर तीनदा तिथला सांगा मग ओके ठीक आहे. आता याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता हे तर पण तेच होतंय बघा. कॉस थ्री थिटाचं काय झालं हे बघा. आता एक एक्झाम्पल बघूया आणि पुढचा फॉर्म्युला घेऊया आपण लगेच आणि मग याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे. हे बघा रे, कॉस थ्री थिटाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं. फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. म्हणजे इथं तुमचा अँगल काय होतोय परत 1/3 होतोय. 1/3 म्हणजे काय, त्याला 3 ने डिवाइड केलेलं आहे. ओके, डिवाइडेड बाय 3 आहे. मग आता 3 थिटाच्या जागेवरती जर आला कॉस 6 थिटा तर आन्सर काय येईल बघा. 4 कॉस क्यूब 6 थिटाचा झाला इथं 2 थिटा मायनस 3 कॉस 2 थिटा. झाला का 1/3 अँगल परत. ओके, मग आता मला सांगा रे, कॉस 9 थिटा इज इक्वल टू काय लिहू. 4 cos cube 4 cos क्यूब 3 थीटा theta minus मायनस बोला 3 cos 3 cos 3 theta 3 थीटा. बरोबर. कळलं मग आता 3 थिटाचा फॉर्म्युला कॉसचा. आता राहिला बघा शेवटचा आपला टॅनचा फॉर्म्युला. ठीक आहे, आणि काही ॲडिशनल एक 2-3 फॉर्म्युले आहेत ते पण कसे तयार होतात ते पण तुम्हाला मला सांगायचं. ते वर्ल्ड फेमस फॉर्म्युले 4. ओके, ते लक्षातच ठेवायचे तुम्हाला. आता आजचा आपला तिसरा फॉर्म्युला आहे मल्टिपल अँगलचा नंबर 3. दॅट इज टॅन 3 थिटा. ओके, टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टाइम्स टॅन स्क्वेअर थिटा. ओके, एक मिनिट मी त्याला परत रिटर्न चेक करतो. टॅन 3 करेक्ट आहे. 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. ओके, तो आपल्याला आता प्रूव्ह करायचा आहे. सो इथं आपण घेऊया त्याची LHS लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू टॅन 3 थिटा. आता जसं आपण साइन 3 थिटा कॉस 3 थिटा प्रूव्ह केला बघा, सेम प्रोसेस. सो टॅन 3 थिटा जो अँगल आहे बघा त्याला ब्रेक करा. त्याला लिहिणार कसं तुम्ही 2 थिटा प्लस थिटा. ओके, टॅन 2 थिटा प्लस थिटा. करेक्ट. आता इथं मला टॅन A प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो जो तो आपण ब्रेक केला आहे बघा हा, याच्यामध्ये 2 थिटा असणार आहे A, थिटा असणार आहे B. बरोबर. हां, सांगा मग मला ज्यांचा पार्ट येते टॅन A प्लस बीचा फॉर्म्युला काय रे. tan a plus b बरोबर, टॅन A प्लस टॅन B upon 1 minus tan a into tan b. बरोबर, अपॉन 1 मायनस टॅन A इंटू टॅन B. ठीक आहे. टॅन A प्लस बी इज इक्वल टू टॅन A प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन A इंटू टॅन बी. हे झालं टॅन A प्लस बीचा फॉर्म्युला. तो अप्लाय करायचा मला इथं. मग एच्या जागेवरती लिहायचा आहे 2 थिटा आणि बीच्या जागेवरती काय लिहायचं आहे थिटा. सो सांगा काय होईल मग. हा वरती टॅन A प्लस टॅन बी, एची व्हॅल्यू 2 थिटा, बीची व्हॅल्यू थिटा अपॉन 1 मायनस टॅन A टॅन बी टॅन 2 थिटा इंटू टॅन थिटा. ओके, आता टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला बोला. इथं टॅन 2 थिटा आला, इथं टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. इथं टॅन 2 थिटा आला, इथं मग मला फॉर्म्युला वापरायचा. काय असतो रे फॉर्म्युला टॅन 2 थिटा. चला इथं लिहितो आधी. तो tan theta 2 टॅन थिटा अपॉन किती वैष्णवी
1 minus tan square theta. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर. Tan square theta. बरोबर. ओके, हा फॉर्म्युला मला इथं अप्लाय करायचा आहे. सो टॅन टू थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस पुढं टॅन थिटा ॲज इट इज पुढचा, बरोबर. त्यानंतर होल इक्वेशन डिवायडेड बाय इथं 1 मायनस टॅन टू थिटा 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा. ठीक आहे. आता बघा रे, याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. इथं डिनॉमिनेटर वाटलंच मी मार्क करून ठेवतो. डिनॉमिनेटर ॲक्च्युअलमध्ये नसेल तर 1 असतो. मला ॲडिशन करायची आहे, तुम्हाला हे इमॅजिन करायला सोपं जावं त्यामुळं इथं अपॉन 1 लिहिला मी. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 टॅन थिटा इंटू 1 किती, क्रॉस बघा न्युमरेटर, हां 2 टॅन थिटा प्लस, आता इथं टॅन थिटा कोणाला मल्टिप्लाय होईल, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय, आता खाली बघा इथं होईल 1 मायनस हा 2 टॅन थिटा इंटू टॅन थिटा झाला 2 टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हां, वरती डिनॉमिनेटर लिहायचा राहिला माझा. हा एकच मिनटं, मी याला परत रिटर्न लिहितो. हा झाला तुमचा 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि होल इक्वेशन डिवाइड होईल 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. होल म्हणजे इथं वरती हा आहे ना 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1. हे डिनॉमिनेटर दोघं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल डिनॉमिनेटरला. ओके, आता वरती काय करा, एक्सपांड करा ती टर्म, म्हणजे ब्रॅकेट ओपन करून टाकू आपण. सो होईल काय बघा इथं 2 टॅन थिटा ॲज इट इज प्लस टॅन थिटा इंटू 1 टॅन थिटा मायनस टॅन थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा टॅन क्यूब थिटा होल इक्वेशन डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय, इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करायची. याचा पण डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती 1. सो काय होईल बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 टाइम्स टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता वरती काय आलं बघा ॲडिशन, हा 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा. अगोदर काय करा, हा जो डिनॉमिनेटर आहे तुमचा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि हा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा दोघांचा डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जाईल. आता वरती 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा झाला 3 टॅन थिटा मायनस इथं आला टॅन क्यूब थिटा, बरोबर, मायनस टॅन क्यूब थिटा डिवायडेड बाय, आता खाली कोण राहिलं बघा 1 मायनस हा टॅन स्क्वेअर थिटा आणि हा मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजेच किती बोलतो -2 - 1 मायनस 3 टाइम्स टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. आलं प्रूफ. सो टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला हा आहे आपला. मग 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टाइम्स टॅन स्क्वेअर थिटा. ओके, हे बघा काल आपण जवळपास 8 एक फॉर्म्युले बघितले होते ना, 4 आणि 2 7 फॉर्म्युले, सॉरी 7. आता आपल्याला काय करायचं बघा, 4 एक स्पेशल टाईपचे फॉर्म्युले आहेत मल्टिपल अँगलमध्येच, ते डिस्कस करायचे. ठीक आहे. आता हे बघा काल आपण कॉस टू थिटामध्ये आहे ना 2 फॉर्म्युला असे बघितले होते आणि मग तुम्हाला आता पूर्ण लिस्ट मी करून देतो. ठीक आहे, फॉर्म्युलांची. कॉस टू थिटाचा पहिला फॉर्म्युला आपल्याकडे असा होता, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, बरोबर. आणि दुसरा फॉर्म्युला काय होता, कॉसच्या फॉर्ममध्ये 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. करेक्ट आहे. आता हा -1 काय करा, ह्या बाजूला घेऊन जा लेफ्ट साईडला, म्हणजे इकडे जाऊन तो प्लस होईल, म्हणजे काय होईल ते 1 प्लस कॉस टू थिटा इज इक्वल टू काय असतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा. हे लक्षात ठेवा. 1 प्लस हा 1 इकडं आणला बरं खरे मी, इकडं मायनस इकडे जाऊन तो प्लस होईल, म्हणजे 1 प्लस इथं ऑलरेडी कॉस टू थिटा होता. सो या बाजूला कोण राहिला, फक्त 2 कॉस टू थिटा. अँगलकडे लक्ष द्या, इथं 1 प्लस कॉस टू थिटा होता, बरोबर, आणि इथं काय राहिला थिटा. अँगल हाफ होत असतो. मग सिमिलरली मला सांगा, ठीक आहे इकडं मी फॉर्म्युला देतो दुसरं. इथं सांगा ना मला आता काय येईल, 1 प्लस कॉस थिटा, फक्त कॉस थिटा आहे, याचा आन्सर काय येईल सांगा आता.
जर 1 प्लस कॉस टू थिटाचा आन्सर माझा आलं 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा, अँगल हाफ होतोय. आता माझ्याकडे अँगल थिटा आहे 1 प्लस कॉस थिटा, त्याचा आन्सर काय येईल? येस एनीवन? कसं लिहू मी याला? करा, ट्राय करा, बघा चुकलं तरी चालेल. 1 plus cos theta, 1 plus cos theta upon 2. नाही, हे बघा लेफ्ट हँड साईड आहे ना ही, इथं काय होती बघा 1 प्लस कॉस टू थिटा आहे ना ही लेफ्ट हँड साईड काय आहे 1 प्लस कॉस टू थिटा, बरोबर. त्याचा फॉर्म्युला काय आला 2 कॉस स्क्वेअर थिटा आला, त्याचा आन्सर थोडक्यात. आता मी 1 प्लस कॉस टू थिटाच्या जागेवरती दिलं 1 प्लस कॉस थिटा, मग याचा आन्सर काय येईल? मी त्यासाठी इथं मार्क पण केलं बघा, इथं अँगल 2 थिटा होता बघा. अँगल फक्त चेंज होत असतात रे, मल्टिपल अँगल फॉर्म्युल्यामध्ये आपण काय स्टडी करतोय, फक्त अँगल चेंज होत आहेत. जर हा तुमचा 2 थिटा आहे तर इथं किती झाला? थिटा झाला. मग हा 1 प्लस कॉस थिटा काय होईल? अँगल हाफ होत असतो रे, अभ्यासाची गरज आहे बरं का तुम्हाला, ठीक आहे. 2 cos theta by 2. येस समृद्धी, करेक्ट. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, अँगल हाफ होतोय ना रे. इथं अँगल होता थिटा, इथं झाला तुमचा थिटा बाय 2. ओके, हे लक्षात ठेवा व्यवस्थित, कारण 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजे कधीही 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा हे वर्ल्ड फेमस फॉर्म्युले आहेत, ठीक आहे. हे दोन येणार आहेत, पण ते तयार करून झाले तुमचे कॉस टू थिटाच्या फॉर्म्युल्यावरून. आता माझ्याकडं कॉस टू थिटाचा आणखीन एक फॉर्म्युला आहे. ओके, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय अजून साईनच्या फॉर्ममध्ये आहे. तो काय फॉर्म्युला 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. ओके, आता हा 2 साईन स्क्वेअर थिटाला मी ह्या बाजूला घेऊन जातो आणि कॉस टू थिटाला इकडं आणतो. त्याच्यामुळे होईल काय, इकडं हा 2 साईन स्क्वेअर थिटा पॉझिटिव्ह झाला मायनसचा, इकडं 1 ॲज इट इज आहे, आणि हा कॉस टू थिटा लेफ्ट साईडला आल्यावरती मायनस होऊन जाईल. ओके, फक्त मी याला असं लिहितो आता 1 मायनस, साईड चेंज करून लिहितो 1 मायनस कॉस टू थिटा इज इक्वल टू किती 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा. ओके, आता हा फॉर्म्युला ऑब्झर्व करा आणि हा फॉर्म्युला ऑब्झर्व करा, दोघांमध्ये मला सांगा डिफरन्स काय आहे रे? Angle half झाला. काय? Angle half झाला. हा, मग ती सिमिलरिटी झाली, अँगल हाफ होणे. मी डिफरन्स विचारला, अँगल तिथंही हाफ झाला, इथंही हाफ झाला. Sin बरोबर, साईन तिथं होता 1 प्लस, प्लस होता, प्लस. गुड, मार्क करतो मी त्याला. हे बघा रे, इथं 1 प्लस, अरे बाबू लय डार्क आहे मार्क. मार्कर कोणता वापरू? हा वापरतो. हां, इथं 1 प्लस होता, इथं 1 मायनस आहे, ठीक आहे. कळलं, हा बेसिक डिफरन्स आहे. म्हणजे 1 प्लस कॉस थिटा असेल तर आन्सर माझं कॉसमध्ये येतं, आणि 1 मायनस कॉस थिटा असेल तर माझं आन्सर साईनमध्ये येतं. दिस इज द ओनली डिफरन्स, ठीक आहे. आता मला सांगा मग सिमिलरली 1 मायनस कॉस टू थिटाचा आन्सर जर माझं 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा येतं आहे, तर 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टूचा आन्सर काय येईल? समृद्धी तुम्ही सांगू शकता बघा, आता तुम्ही जसं मला हे सांगितलं ना इकडं, तसं सेम 1 मायनस कॉस थिटा, 2 sin square theta by 2. बरोबर 2 साईन स्क्वेअर अँगल हाफ थिटा बाय 2, हे झालं आन्सर. करेक्ट आहे ना? सो हा कॉस थिटा होता, हा थिटा बाय 2 झाला. ओके, सो हे दोन फॉर्म्युले झाले बघा आपल्याकडे. आत्ता मी पूर्ण लिस्ट करून देणार आहे बघा. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला झाला 2 टाइम्स कॉस स्क्वेअर, अँगल हाफ होतोय. 1 प्लस असेल तर कॉसमध्ये आन्सर येईल, आणि मायनस असेल तर साईनमध्ये आन्सर येईल. ओके, आता पुढचे दोन फॉर्म्युले, आता व्यवस्थित बघा. आता फॉर्म्युला आहे माझ्याकडं, मला बनवायचा आहे 1 प्लस साईन थिटाचा. वाटलं असं हे दोन फॉर्म्युले जे आले ना त्याला मी कलेक्टिव्हली लिहितो बघा. आता जे दोन फॉर्म्युले आले माझ्याकडं ते असे आहेत. पहिला फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा, आता इथं लिहिला आहे तुम्ही तो. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर, प्लस आहे म्हणून कॉस, अँगल झाला हाफ. आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटा, तो आहे 2 साईन स्क्वेअर, अँगल झाला हाफ. सो 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, आणि 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा बाय 2. आता मला फॉर्म्युला तयार करायचा आहे 1 प्लस साईन थिटा, 1 प्लस
साइन थिटा. ओके. आता 1च्या जागेवरती मी काय लिहिणार आहे बघा, मी त्यासाठी काय करतो, 1ला अगोदर ॲज इट इज ठेवतो. ओके. आणि साइन थिटा जो आहे ना, इथं मला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? साइन 2 थिटा. काय असतो रे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला साइन आणि कॉसमध्ये? कोणाच्या पाठ असेल तर सांगा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काल झाला आहे आपला. 2 sin theta into cos theta. बरोबर, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. 2 थिटा होता म्हणून तो थिटा झाला. आता इथं थिटा आहे फक्त, अँगल काय फक्त इथं थिटा. मग आता सांगा काय फॉर्म्युला लिहू मी तो? 2 साइन, हां काय लिहू? अँगल हाफ थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. अँगलवरतीच सगळं आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले जर पाठ झाले असेल ना, तर वापरायचे कसे मी हे तुम्हाला शिकू राहिलो बघा. अँगल हाफ होत असतात. ओरिजिनल फॉर्म्युला तुमचा असा आहे, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर, हा तुमचा अँगल होता 2 थिटा, तो झाला थिटा, तो झाला थिटा, अँगल हाफ झाला. बरोबर, दिस इज द ओरिजिनल फॉर्म्युला. आणि तो इथं थिटामुळे थिटा बाय 2 झाला. ठीक आहे. आता 1 आपल्याला माहिती बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतो? 1 असतो. बरोबर, दिस इज अ आयडेंटिटी फॉर्म्युला. मग ह्यो थिटा म्हणजे काय? तो अँगल रिप्रेझेंट करतो. बरोबर, म्हणजे असं जरी आलं ना, साइन स्क्वेअर 2 थिटा प्लस कॉस स्क्वेअर 2 थिटा, तरी पण आन्सर 1 असणार आहे. जर असं आलं साइन स्क्वेअर 3 थिटा प्लस कॉस स्क्वेअर 3 थिटा, तरी पण आन्सर 1 असणार आहे. कारण अँगल सारखे पाहिजे दोघंही, आणि तो किती पण असू द्या. ठीक आहे. मग सिमिलरली साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, अँगल हाफ आहे, तरी पण आन्सर किती येईल? 1 येईल. मग इथं जो 1 आहे ना, आता हा 1 दिसतोय सगळ्यांना डार्क. हा जो 1 आहे, त्या 1च्या जागेवरती मला काय लिहायचं आहे? साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे. म्हटलं चला मी मार्क करतो या 1च्या जागेवरती. आय एम रायटिंग साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस 2 टाइम्स साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. ओके, याला फक्त प्रॉपर अरेंजमेंट करून घेतो मी. अगोदर लिहिली कॉसची टर्म, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. बरोबर, ही टर्म अगोदर लिहिली कॉस स्क्वेअरची. त्यानंतर 2 साइन, साइनच्या अगोदर मी कॉस लिहितो वाटलंच तर. 2 कॉस थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2, 2 कॉस थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2 प्लस, आणि हा जो साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे त्याला इथं लिहिलं मी. ठीक आहे. हे रफ वर्क आहे बरं का, दिस इज अ रफ. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी केलं मी. इकडं आपलं काम चालू आहे. मला सांगा रे, काय दिसतं रे तुम्हाला ह्या स्टेप्सवरून? कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस 2 कॉस थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2 प्लस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? परफेक्ट स्क्वेअर कळतं ना तुम्हाला? चला तुम्हाला थोडीशी हिंट देतो बघा मी. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मी कसा लिहिणार? बोला. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. अरे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. A square plus 2AB plus B square. हां, मला वाटलं तुम्ही विसरले काय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. बरोबर, आता हे ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर आणि ही टर्म ही चेक करा व्यवस्थित. तुम्हाला दिसतंय का रे एक्सपान्शनच्या फॉर्ममध्ये? ए स्क्वेअर म्हणजे काय? पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2AB, 2 इंटू पहिली टर्म इंटू सेकंड टर्म प्लस बी स्क्वेअर. म्हणजे मी इथं लिहिणार आहे ते कळण्यासाठी तुम्हाला लिहिलं बघा. इथं आपल्याकडं पहिली टर्म आहे कॉस. बरोबर, दुसरी टर्म काय इथं आपल्याकडं? पहिली टर्म आहे कॉस, दुसरी टर्म आहे आपल्याकडं साइन. बरोबर, मग पहिल्याचा स्क्वेअर आहे बघा इथं, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस 2 टाइम्स कॉस थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2 प्लस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजेच इथं मी कसं लिहू शकतो? कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर.
याचं एक्सपान्शन करून बघा तुम्ही, कॉस थिटा बाय 2 प्लस साईन थिटा बाय 2, याचं जर तुम्ही एक्सपान्शन केलं तर तुम्हाला वरचा आन्सर भेटेल. ओके, म्हणजेच माझ्याकडं फॉर्म्युला काय आला, 1 प्लस साईन थिटा इज इक्वल टू काय असतो, कॉस थिटा बाय 2, अँगल हाफ करायचं बरं करे, अँगल हाफ इथं थिटा होता, थिटा बाय 2 झाला. ठीक आहे, थिटा, अरे अँगल जो तुमचा इथं थिटा होता तो इथं काय हो राहिला, थिटा बाय 2, दॅट इज कॉस थिटा बाय 2 प्लस साईन थिटा बाय 2 अँगल हाफ ब्रॅकेट स्क्वेअर. हा आहे फॉर्म्युला 1 प्लस साईन थिटाचा. ओके, मग आता मला लॉजिकली सांगा, कोणीही तुमच्यापैकी 1 मायनस साईन थिटा इज इक्वल टू काय येईल. 1 प्लस साईन थिटा जर कॉस थिटा बाय 2 प्लस साईन थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर 1 मायनस साईन थिटा काय येईल, काय चेंज होईल. हा बरोबर सांगते समृद्धी, बोला. cos theta by 2 cos minus theta by 2 minus sin theta by 2. बरोबर, कॉस थिटा बाय 2 मायनस साईन थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर, Bracket 2. हा झाला फॉर्म्युला. ओके, सो इथं वरती 2 फॉर्म्युले आणि इथं 2 फॉर्म्युले, असे टोटल 4 फॉर्म्युले झाले बघा. आणि हे 4 जे फॉर्म्युले आहेत ना, ते इतक्या वेळेस तुम्हाला यूज होणार आहेत, नंबर ऑफ टाइम्स. सो हे पार्टच पाहिजे, तसे सगळेच पार्ट पाहिजेत, बट दीज आर द नंबर ऑफ टाइम्स आर यूज. ठीक आहे, इथून आतमधून गेलं आहे. ठीक आहे, आता मी पूर्ण लिस्ट करून देतो बघा फॉर्म्युलेचे, याच्यावरचे प्रॉब्लेम आपले आता उद्यापासून स्टार्ट होतील, मल्टिपल अँगल. ओके, सो लिस्ट ऑफ फॉर्म्युले नाव, लिस्ट ऑफ फॉर्म्युले कोणते, मल्टिपल अँगल फॉर्म्युले बरं का, फक्त मी सगळे नाही लिस्ट करून राहिलो. आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युले बघितले, त्यानंतर आपण आलाड अँगल फॉर्म्युले बघितले जवळजवळ 42 आहे ना. त्याच्यामध्ये आपण +6 कोणते फॉर्म्युले बघितले, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. ठीक आहे, आणि आता हे मल्टिपल अँगल फॉर्म्युले. सो 1 बाय 1 काय काय बघितले बघा. पहिला होता आपला साईन साईन 2 थिटा. सांगा, साईन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. उद्या लेक्चरला बसताना हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. साईन 2 थिटा याचा फॉर्म्युला होता 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये हेच मोठं काम आहे बघा, फॉर्म्युले पाठ करणे. वन्स तुमचे फॉर्म्युले जर झाले तर यूज कसे होतात तुम्हाला कळायला लागतील. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले आहे आपल्याकडं. त्यातला पहिला कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. नंबर 4 cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. Number 5 cos 2 theta is equal to 1 minus 2 times sin square theta. बरोबर. नंबर 6 cos 2 थिटाचा फॉर्म्युला टॅनच्या फॉर्ममध्ये काय येतो, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके. नंबर 7 टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला, टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 टॅन थिटा अपॉन इथं 1 मायनस येतो, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि साईन 2 थिटाच्या फॉर्म्युलामध्ये खाली 1 प्लस येतो. ओके. त्यानंतर हे 7 आपण काल बघितले होते. सो नंबर 8 आजपासून बघितलेले, साईन 3 थिटा. या फॉर्म्युला आहे 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. साईन 3 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही साईन साईन आले. नेक्स्ट कॉस 3 थिटा इज इक्वल टू, इथं इंटरचेंज करायचा टर्म 4 कॉस क्यूब थिटा अगोदर आला आणि इकडं 3 कॉस थिटा. कॉस 3 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही कॉस कॉस. नंबर 10 टॅन 3 थिटा. याचा फॉर्म्युला आहे 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टाइम्स टॅन स्क्वेअर थिटा. ओके. नंबर 11 आत्ता 4 बघितलेले बघा. कोणकोणते फॉर्म्युले येते, पहिला आहे 1 प्लस कॉस थिटा, पुढचा आहे 1 मायनस कॉस थिटा, पुढचा आहे 1 प्लस साईन थिटा, आणि 14 1 मायनस
साइन थिटा याला म्हणतात वर्ल्ड फेमस फॉर्म्युले. 1 प्लस कॉस थिटा 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटा 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2. अँगल हाफ होता येता 1 प्लस साइन थिटा cos theta by 2 plus sin theta by 2 bracket square, and this is cos theta by 2 minus sin theta by 2 bracket square. ओके, हे जे 4 फॉर्म्युले बघितले आपण लास्ट वाले, दिस आर द 4. हे खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप ठिकाणी यूज होतो. ठीक आहे, फिजिक्स वगैरे मध्ये यूज होतो. सो देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज वर्ल्ड फेमस फॉर्म्युलेज. ठीक आहे. सो उद्याच्या लेक्चरला ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम स्टार्ट करायचे आहे तर तुमचे हे 14 फॉर्म्युले माहीत पाहिजेत. तसे पाठीमागचे पण आता तुमचे झाले असतीलच. ओके, एकखटी फॉर्म्युले होत नाहीत. रोज डेली जेवढं होतं आहे ते फॉर्म्युले करत चला. त्यांचा यूज कसा होतो हे पण मी तुम्हाला सांगतोय. ओके, आणि आपण प्रॉब्लेम तर डिस्कस करतोच आहे. ओके, ठीक आहे. समजलं का लेक्चर सगळ्यांना? ओके, मी नोट्स आणि ग्रुपवरती आपण शेअर करून टाकतो. ठीक आहे, 10 ते 15 मिनटानंतर म्हणजे 11 वाजता तुमचं सेकंड केमिस्ट्रीचं लेक्चर स्टार्ट होईल. ओके, तोपर्यंत तुम्ही ब्रेक घेऊ शकता. चलो, बाय बाय.